अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. बघा, स्वामी समर्थ महाराजांना आपण आपली एखादी इच्छा असेल तर ती कशा पद्धतीने मागावी किंवा कशा पद्धतीने ती बोलावी की जेणेकरून ती इच्छा आपली पूर्ण होईल. असा खूप स्वामी भक्तांचा प्रश्न असतो की मी स्वामींकडे असं साकडं घातलं पण माझी ती इच्छा पूर्ण होत नाही आहे, किंवा मी स्वामींकडून मला माझी ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मी स्वामींची नित्यसेवा करते, स्वामींची सेवा करते, विशेष तिथींच्या विशेष सेवा करते, पारायण करते, वेगवेगळे स्तोत्र वाचते, वेगवेगळे उपाय करते, पण तरीसुद्धा माझी इच्छा पूर्ण होत नाही. किंवा मी ज्या गोष्टीसाठी महाराजांची सेवा करते आणि जी इच्छा मी सतत मागत राहते तीच माझ्या आयुष्यात माझी पूर्णच होत नाही आहे. मग असं वाटतं की आपण एवढं सगळं करतो आणि आपली इच्छा पूर्ण होत नाही, आपलं साकडं पूर्ण होत नाही. तर असं का होतं? तर बघा, आपण कुठलाही उपाय, कुठलीही सेवा, पारायण जेव्हा करतो ना, ते व्यवस्थित नियमांनी केलं तर त्याचं पूर्ण 100% पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं आणि आपली इच्छित मनोकामना पूर्ण होत असते. उगीच करायचं म्हणून करण्याला अर्थ नाही. म्हणजे समजा एखादा उपाय असेल, तो उपाय आपल्याला अर्धवटच माहिती आणि आपण करायला घेतला तर त्या उपायाने काहीच होणार नाही, फक्त आपला वेळ वाया जाणार आणि आपल्याला जे काही हवं आहे महाराजांकडून ते मिळणार सुद्धा नाही आहे. मग कुठलाही उपाय, सेवा, पारायण जेव्हा तुम्ही करत असाल तेव्हा त्याची पूर्ण माहिती असल्याशिवाय ते करू नये. जेव्हा तुम्हाला त्याची पूर्ण माहिती होईल तेव्हाच तुम्ही ते करावं, कारण कुठलीही सेवा योग्य नियमांनी केली तर ते आपल्याला फलित होते. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण ती करू शकतो. दुसरी गोष्ट की स्वामी समर्थ महाराजांना कशा प्रकारे इच्छा बोलावी किंवा कसं साकडं घालावं की जेणेकरून ते आपली इच्छा साकडं पूर्ण होईल. तर सर्वात महत्त्वाचं, जे स्वामी भक्त आहेत, जे स्वामींची सेवा करतात, त्यांच्याकडे सर्वात आधी तर स्वामींची मूर्ती आणि फोटो या दोन्हीपैकी काही का होईना पण आपल्या घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे. बघा, फक्त स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणि फोटो आपल्या घरात असले तरी आपल्याला एक आधार असतो की आपल्याबरोबर आपले महाराज आहेत. महाराज नेहमी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कधी कधी अशीही वेळ येते की आपल्यासोबत कोणीच नसतं पण आपल्यासोबत महाराज असतात. त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्ताकडे आपल्या घरामध्ये एकतरी स्वामींची मूर्ती किंवा फोटो असलाच पाहिजे. मग तो लहान असो, मोठा असो, पण असणं गरजेचं आहे. आणि जे काही मी तुम्हाला आज सांगणार आहे की तुम्ही इच्छा कशी मागावी, साकडं कसं घालावं, जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्हाला तुमच्या देवघरातील स्वामींच्या मूर्तीपुढे किंवा फोटोपुढे बसून करायचा आहे. सर्वात पहिल्यांदा तुम्ही देवघरामध्ये स्वामींच्या मूर्तीपुढे, फोटोपुढे बसा, तिथे दिवा प्रज्वलित करा. सर्वात आधी तुम्हाला महाराजांना मुजरा करायचा आहे. 3 बोटांची मुद्रा करून, मुजरा कसा करावा हे तुम्ही यूट्यूबला पाहू शकता. मुजरा करून झाल्यानंतर तुम्हाला हात जोडायचे आहेत आणि अगदी कळमळीने कळकळीची विनंती तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना करायची आहे. तुमची जी काही इच्छा आहे की जी खूप विलंबित होत आहे किंवा अनेक वर्षापासून तुमचं एखादं काम अडकलेलं आहे, ते पुढेच जात नाही आहे, तर किंवा कुठलं संकट असेल, जे काही आहे ते तुम्हाला सगळं बोलून टाकायचं आहे. आपण कसं आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट असल्यानंतर आपण आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला सगळं काही कळकळीने सांगत असतो किंवा सगळं त्यांच्याशी शेअर करत असतो. आपण आपल्या आईकडे कसा हट्ट करतो त्याप्रमाणे आपल्या स्वामी माऊलीकडे, स्वामी आईकडे आपल्याला हट्ट करायचा आहे की माझी ही इच्छा आहे आणि ती पूर्ण करावी अशी माझी इच्छा आहे, किंवा माझ्यावरती हे संकट आहे, ते संकट मला पेलण्याची ताकद दे. असे जे काही तुम्हाला तुमच्या मनामध्ये आहे ते तुम्हाला कळकळीने, म्हणजे इतकं कळकळीने स्वतः समर्पित होऊन तुम्हाला स्वामींच्या चरणांशी, स्वामींना हे बोलून दाखवायचं आहे की ती गोष्ट जरी तुमच्या नशिबात नसेल ना तरीसुद्धा करायला स्वामी भाग पडतील. इतकं तळमळीने तुम्हाला ती इच्छा बोलायची आहे. श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बोलून झाल्यानंतर परत नमस्कार करायचा आहे. बघा, हा जो उपाय आहे, ही जी सेवा आहे, साकडं घालण्याची ही जी पद्धत आहे, हे तुम्ही तुमच्या घरामध्ये तर करूच शकता. पण जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही स्वामी मठामध्ये, केंद्रामध्ये जर तुमच्या घराच्या जवळपास असेल तर तिथे जाऊन तुम्ही केलं तर अतिशय उत्तम. यासाठी की आपल्या घरामध्ये एवढी सकारात्मक ऊर्जा नसते जेवढी मंदिरामध्ये, मठामध्ये, केंद्रामध्ये असते. बघा, कसं असतं ना, आपण आपल्या घरामध्ये खातो, पितो, राहतो, त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये टॉयलेट, बाथरूम असतं. त्यामुळे आपल्या
आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचं जे प्रमाण असतं ते कमी असतं किंवा नकारात्मक गोष्टीही आपल्या घरामध्ये भरपूर संचार करत असतात. पण ते जेव्हा मंदिरामध्ये, मठामध्ये, केंद्रामध्ये आपण जातो त्या ठिकाणी बघा 3 टाईम आरती होत असते, सतत स्तोत्र असतात, पारायण सुरू असतात, अनेक व्यक्ती तिथे येऊन नामस्मरण करत असतात, मंत्रजाप चालू असतो. त्यामुळे तिथे खूप सकारात्मकतेचं वातावरण असतं आणि तिथे नकारात्मक शक्ती प्रवेशही करत नाही. मग अशा वातावरणामध्ये तुम्ही जर प्रार्थना केली तर ती अतिशय उत्तम. मग महाराजांच्या मठामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही साकडं घालू शकता आणि अगदीच तुमच्या इथे नाहीच आहे मठ, केंद्र, मंदिर, तर अशा वेळी तुम्ही मग घरी हा उपाय करू शकता. तर हे जे साकडं घालायचं आहे, इच्छा मागायची आहे, हे तुम्ही गुरुवारी करा. कारण गुरुवार हा स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय विशेष आणि प्रिय दिवस आहे. त्यामुळे गुरुवारी तुम्ही ही सेवा नक्की करा. दुसरी गोष्ट आपण काय करतो की एकदा आता तुम्ही ही स्वामींकडे प्रार्थना केली, सगळं त्यांच्या चरणांशी समर्पित करून टाकायचं आणि आपण फक्त आपलं सेवा करण्याचं काम करायचं. पण आपण एक चूक सतत करत असतो की आपण दररोज सकाळ संध्याकाळ देवापुढे बसतो, मला हे हवंय, मला हे हवंय, मला हे हवंय, एकच गोष्ट आपण दररोज स्वामींकडे मागत राहतो. पण असं करू नका. तुम्ही एकदा स्वामींना कळकळीने, तळमळीने सगळं सांगितले ना, तर स्वामी त्याच्यावरती नक्की काम करतील. तुम्हाला ते नक्की स्वामी देतील. फक्त तुम्हाला संयम ठेवायचा आहे, श्रद्धा ठेवायची आहे. सतत तीच गोष्ट तुम्हाला महाराजांकडे मागायची नाही आहे. त्याचबरोबर आपल्याला आपले कर्मही चांगली करत राहायची आहेत. कधी काय होतं की आपण वाईट गोष्टींचा प्रभाव आपल्यावरती पडलेला असतो किंवा आपण वाईट गोष्टींच्या आहारी जातो. पण आपल्याला हे कळतसुद्धा असतं की आपण वाईट गोष्टींच्या आहारी चाललं आहे, पण आपण कळत नाही किंवा आपण कळून घेत नाही. आणि म्हणजे ते म्हणतात ना की कळतं पण वळत नाही, तशा पद्धतीने. तर असं न करता आपल्याला आपली कर्मही छान ठेवायचे आहेत की जेणेकरून आपल्या या गोष्टींचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावरती होणार आहे. बघा, स्वामी परमात्मा आहेत, परब्रह्म आहेत. त्यांना सगळं माहिती असतं की माझ्या भक्ताला काय हवंय. आपण जर तळमळीने एखादी गोष्ट स्वामींकडे मागितली आहे तर ती कधी द्यायची, किती प्रमाणात द्यायची, हे सगळं स्वामी ठरवतात. आपल्याला फक्त आपलं सेवा करण्याचं काम करायचं आहे, संयम ठेवायचा आहे, श्रद्धा ठेवायची आहे, आपली कर्म चांगली ठेवायची आहेत. बाकी कधी द्यायचं, किती प्रमाणात द्यायचं, कशा पद्धतीने द्यायचं, हे स्वामी ठरवतात. तुम्हाला रोज साकडं घालण्याची किंवा आपलं जे मागणं आहे ते सतत मागण्याची गरज नाही. एकदा मागितलं, स्वामी ते नक्की देतात. दुसरी गोष्ट, तुम्ही स्वामींची 2-2, 3-3 तास बसून सेवा करताय, पारायणं करताय, पण त्या सेवेकडे तुमचं लक्षच नाही आहे. फक्त करायचं म्हणून करताय, वाचायचं म्हणून तुम्ही वाचताय, पण तुम्ही काय वाचताय, तुमचं लक्षच नसेल तर त्या सेवा करण्याला काहीही अर्थ नाही. तुम्ही फक्त तुमचा वेळ वाया घालवत आहात. पण तेच अगदी एखादा जर भक्त 5च मिनिटे स्वामींपुढे बसतोय, पण श्री स्वामी समर्थ एकच माळ तो जप करतोय, पण इतका श्रद्धेने करतो ना, तर ते महाराजांना आवडतं. महाराजांना मनापासून केलेली भक्ती आवडते, ना की तुम्ही किती तास सेवा करताय हे. काही जण म्हणतात ना की मी खूप सेवा करते, मी 3-3 तास सेवा करते, मी दिवसभर महाराजांची सेवा करते. पण असं नाही. महाराज तुमची भक्ती, तुमची श्रद्धा, संयम हे सगळं पाहत असतात. आणि तुम्ही किती तास सेवा करता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही किती श्रद्धेने सेवा करता हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे बरेचसे जण म्हणत असतात ना की ताई, मला तर खूप स्वामींची सेवा करायची इच्छा आहे, पण धक्काधक्कीच्या जीवनामध्ये किंवा माझ्या या गोष्टीमुळे मला सेवा करणं जमतच नाही. पण तुम्ही स्वामींसाठी 5 मिनिटेही काढू शकत नाही का? आपल्या या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये, या कलियुगामध्ये आपल्याला आपलं रक्षण करून घ्यायचं असेल तर महाराजांसाठी 5 मिनिटे तर आपल्याला काढायलाच हवे. तुम्हाला अगदीच काही शक्य नाही ना, सकाळी बाहेर जाताना महाराजांना मुजरा करा, घरात आल्यानंतर महाराजांना मुजरा करा, महाराजांकडे 2-3 टाईम तरी तुम्ही दररोज पहा, त्यांचं दर्शन घ्या. त्याचप्रमाणे तुम्ही महाराजांसमोर बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ का होईना पण श्रद्धेने जप करा. बघा, महाराज तुमची साथ कधीच सोडणार नाही, कारण मनापासून केलेली भक्ती ही डायरेक्टली महाराजांच्या हृदयापर्यंत पोहोचत असते. त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला महाराजांना साकडं घालायचं आहे, इच्छा बोलून दाखवायची आहे. आणि जे कोणी म्हणतं ना की मी एवढी सेवा करूनही महाराज माझी इच्छा पूर्ण करत नाही, त्यांनी अशा पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने, पण तेवढंच तळमळीने, कळकळीची विनंती करून महाराजांना साकडं घाला, तुमची इच्छा बोलून दाखवा, ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.